लक्षात घ्या, आता आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे. ऑप्शन फॉर्म भरणं तेवढंही काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा यावेळेस काय चेंजेस आलेत बघा, की मॉडर्न कॉलेज आहे, त्या मॉडर्न कॉलेजनं त्यांच्याकडे कॉम्प्युटर इंजिनियर अगोदरच होतं, त्यांनी कॉम्प्युटर सायन्स चालू केलेलं आहे, बरोबर आहे. आणि PCCVचं आपण ऑलरेडी कन्सिडर केलं, PCCVचं इलेक्ट्रॉनिक्स VLS आहे. आणि त्याच्याबरोबरच मला सांगायचं आहे की जे MIT आळंदी आहे, MIT आळंदीनं 3-4 ब्रांचेस चालू केलेत. त्यातलं पहिलं म्हणजे MIT आळंदीचं ऑफ कॅम्पसमध्ये त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चालू केलं आहे. AI ब्रांच चालू केली आहे ऑफ कॅम्पसमध्ये. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर CSE AIDS अशी एक नवीन ब्रांच PES मॉडर्न आणलेली आहे, PES मॉडर्न आणलेली आहे. ओके. आणि MITनं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ऑफ कॅम्पस चालू केलेले आहे. आणि MIT आळंदीचं सांगतो मी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ऑफ कॅम्पस ब्रांच चालू केलेली ENTCची. सो इथं नीट लक्षात द्या. सो कोर्सेस मेनली वालचंदा 5 इयर्स चालू झालेला आहे, पण तो काही इम्पॉर्टंट नाही. VLSI डिझाईन त्यांनी चालू केलेला आहे, 5 इयर्स आहे, त्यामुळे तुम्हाला परत MTech करता येणार नाही. सो आता इथं बघा, MIT आळंदीनं ऑफ कॅम्पस काय सांगतोय की त्यांच्या कॅम्पसच्या बाजूला 100 मीटरवर त्यांनी एक नवीन बिल्डिंग चालू केलेली आहे आणि त्या ठिकाणी हे कोर्सेस चालू केलेले आहेत. सो हा 93 आणि अबव वाल्यांसाठी आहे. ओके. सो आता त्यांच्यासाठी तर तुम्हाला हे ऑप्शन कुठे टाकायचे, कसे टाकायचे, त्याची एक सॅम्पल एक्सेल शीट व्हॉट्सअप ग्रुपवर, आपल्या काउन्सिलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेली आहे, राईट. आता मी तुम्हाला थोडंसं दाखवतो की ऑप्शन फॉर्म कसे बनवायचे, राईट. तर मी सिम्पल प्रोसेस बेसिकपासून स्टार्ट करतोय. आधी मी क्रोमपासून चालू करतोय. थांबा एकच मिनटं, क्रोम कुठं आहे? ओके. सो इथं मी आलोय बघा. ठीक आहे, मी तुम्हाला एकदम बेसिकपासून चालू करतो. ओके. सो याला एनलार्ज करायचं. ओके. सो इथं जावा तुम्ही, गुगलपासून चालू करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथं मी CET सेल टाकतोय. ओके, CET सेल टाकतोय मी. तर CET सेल टाकल्याच्या नंतर मग मी काय करतोय बघा, इथं CET सेलच्या वेबसाईटवर जातोय. सो इथं CET सेलच्या वेबसाईटला गेल्यावर इथं कॅपमध्ये जातो मी 2026-27, राईट. 2026-27च्या इथं गेल्याच्या नंतर लक्षात घ्या, झूम मीटिंग अटेंड केल्याशिवाय कोणीही ऑप्शन फॉर्म भरायचा नाही. BTechवर मी जातोय. आता इथं गेल्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर मी क्लिक करतोय. सो ईमेल ID एका स्टुडंटचा सांगा आपल्याला आहे का त्याचं. मी इथून लॉग इन करतोय. काय ते केलं तरी चालेल. काय होतं, रिलोड करा वेबसाईटवर. हां हेच आहे का? नाही तुझं आहे. हां होते माझं. ओके. सो नाही ना पासवर्ड नाही, स्टुडंटचं ते आहे का कुठे? हां एका स्टुडंट. हां, आपण एका स्टुडंटचं लॉग इन करूया. युजर ID टाकतोय मी, पासवर्ड टाकतोय. आता मी या मुलाचं पासवर्ड टाकतोय. सो आता इथं लॉग इन झालेलं आहे. सो लॉग इन झाल्यानंतर इथं बघा तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस दिसते, राईट. सो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. टेक्निकल एज्युकेशन, बॅचलर इन इंजिनिअरिंग, आपण इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतोय, राईट. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं दिसतंय इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म. सिम्पल आहे, याच्यामध्ये फार काही कॉम्प्लिकेशन्स करायचे नाही आहेत. इथं जायचं आहे, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. इथं मी येतोय. हे ऑलरेडी इथं कोड आहेत. मी तुम्हाला प्रोसेस परत एकदा मी सुरुवातीपासून सांगतोय, त्यामुळे मी याला क्लिअर करतोय.
आता इथं लक्षात घ्या, मी एकदम स्क्रॅचपासून सांगतोय. इथे या स्क्रीनवर काहीच नाही आहे. सो मी इथं सिम्पली काय करतो, एक कॉलेज घेतो, एक डमी कॉलेज घेतोय. आपण काय करूया, डमी कॉलेजमध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी वगैरे करायच्या ऐवजी मी सर्च इन्स्टिट्यूट करतोय. सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर ॲटलिस्ट मी तर काय करतो, मला एक कोर्स घेतो मी कोणताही. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊया आपण. ओके, हां, हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं आहे मी. सर्च इन्स्टिट्यूट केलं आहे. मी इथं काहीच नाही करत आहे. मी फक्त काय करतो आहे, एकच कॉलेज घेतो आहे. सो मला ते डमी कॉलेज घ्यायचं आहे. अजून करूया, आपण एक काम करूया की जे आपल्याला घ्यायचं नाही आहे असं कॉलेज घेतो मी, एकदम शेवटचं कॉलेज घेतो आहे डमी. चला, हे आपण काय करूया, हे मुकुंदास लोहियाचं कॉलेज आहे. सॉरी, इथं मी शेवटचा एक ऑप्शन, कोणताही एक ऑप्शन घ्या, राईट. फॉर एक्झाम्पल मी पण आपल्या चॉईस फॉर्ममधला नसावा असा घेऊया आपण. आता इथं शासनाने यावेळेस इथं कट ऑफ पण दिलेत, आणि थोडंसं आपण बघूया न्यू इन फ्युचर. हां, तर रँक वाईज दिलेत. इथं तुम्हाला स्टेट रँक कन्सिडर करायचे. ओके, सो इथं सेव्ह अँड प्रोसीड. कट ऑफकडं नीट लक्ष नाही दिलं तरी चालेल. आता इथं बघा, इथं मी काय करतोय, कोणताही एक ऑप्शन घेतोय. म्हणजे हाच घेतला पाहिजे, तोच घेतला पाहिजे असं काही नाही आहे. कोणताही एक डमी ऑप्शन घेतोय मी. ओके, हां, ठीक आहे. मी हा ऑप्शन घेतोय. आता काही लोकांना इथं ट्युशन फी वेवेअर स्कीम दिसते, ते नाही, मी जनरल ऑप्शन घेतोय 245. ओके, सेव्ह आणि प्रोसीड केलं मी. ओके, काय बोलायला, सिलेक्ट का होईना. माऊस नव्हता का रे? ॲड इथं मी काय केलं आहे, इथं माझ्याकडून एक स्टेप मिस, एक ऑप्शन घेतला आहे डमी. ॲड सिलेक्टेड ऑप्शन केलं आहे. हां, मला वाटतं आता झाला असावा तो ऑप्शन खाली ॲड. एकच घेतलं आहे मी, राईट. आता इथं डिलीट वगैरे करत नाही मी, सेव्ह अँड प्रोसीड करतो आहे, राईट. आता सेव्ह अँड प्रोसीड केलं की मी पुढं आलो आहे, राईट. सेव्ह अँड प्रोसीड, परत एकदा सेट प्रिफरन्स करतो आहे मी याला, आणि सेव्ह आणि प्रोसीड करतो. मला सर एकच टाकता का काय, नाही असं नाही करत. आता इथून खरं आपला ऑप्शन फॉर्म भरायला चालू आहे. सो इथं बघा, तुम्हाला दिसतं इथं इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली, हा ऑप्शन दिसतोय, याच्यावर क्लिक करायचं, राईट. आता इथं बघा, तुम्हाला असा एक ऑप्शन फॉर्म आम्ही दिलेला आहे, राईट. सगळ्यांना, प्रत्येकांना दिलेलं असेल. इथं हे चॉईस कोड आहेत, हे कोड आपल्याला टाकायचे आहेत. तुम्हाला जे कोड दिलेत तेच टाकायचे आहेत. सो इथं बघा, पहिला कोड काय तुमचा CVP कोड आहे. सो त्याच्या आधी 1 लावायचे, फक्त CVPच्या आधी 1 लावायचे. 6006242110, राईट. इथं केलं की व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केलं की बघा, इथं दिसतंय तुम्हाला CVP कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आलं आहे, 1 नंबर आलं आहे, राईट. इन्सर्ट चॉईस कोड केलं, बरोबर 1 नंबरला गेला आहे, राईट. आता 2 नंबरचा आपला ऑप्शन कुठला, इथं बघा व्हीजीटीआय कॉम्प्युटर आहे. सो इथं मी टाकतोय, इथं 0 टाकायचं अगोदर, 3012, ओके, 24510, राईट. सो व्हेरीफाय चॉईस कोड केलं आहे, राईट. त्याच्यानंतर बघा इथं आलं आहे, लगेच इन्सर्ट करा, राईट. सो एकाखाली एक इथं तुम्ही स्क्रीनकडे बघा, स्क्रीनकडं एकाखाली एक कोड आपले जातात. आता आपला 3 नंबरला कोणता कोड आहे, 0 3012 24610, VJTI IT केलं मी, आला इथं, बरोबर आहे, राईट. इन्सर्ट चॉईस कोड. सो असं करत करत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे दिलेले ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स भरायचे आहेत, राईट. काही नवीन कॉलेजेस आलेत, त्याचे कोड आम्ही टाकलेत, ते कुठे टाकायचे ते तुम्हाला झूम मीटिंगमध्ये सांगितलं जाईल, राईट. अशा पद्धतीने माझा ऑप्शन फॉर्म झाला आहे असं समजू. मग काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे, राईट. आणि मी इथं तुम्हाला सांगेल, हा डमी ऑप्शन शेवटी राहू द्या, त्याचा काही फरक पडत नाही, पण इन्श्युअर करा तो शेवटी आहे. सेव्ह अँड प्रोसीड करा, राईट. आता इथं येईल, राईट. त्याच्यानंतर प्रोसीड फॉर कन्फर्म ऑप्शन फॉर्म, ओके करा, ओके. आता ओके केल्यानंतर बघा, तुम्हाला इथं OTP जाईल, हा OTP टाकायचा आहे, ठीक आहे. आता आम्ही इथं टाकत नाही आहे त्या मुलांचं, एवढंच स्टेप करायचं आहे. सिम्पल फॉर्म आहे, सगळे मुलं घरी पण करू शकता कॉम्प्युटरवर. फक्त हे कोड जे आहेत ते कोड तुम्हाला व्यवस्थित टाकायचे. आणि त्याच्यानंतर थांबा, मला इथंच मी तुम्हाला थोडंसं याच्यावर जातो. हां, तर याचं काय करायचं, PDF काढायचं, डोळ्यात तेल घालून चेक करायचं,
हा PDF तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही पण व्हेरीफाय करू. अगोदर तुम्ही व्हेरीफाय करा. जशी तुम्हाला सिक्वेन्स दिली आहे अशीच आली आहे का बघा आणि फॉर्म सबमिट करून टाका. एवढी सिंपल प्रोसेस आहे. थँक्यू.